जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात जो काही फेज 2 आहे, तर त्या फेज 2 संदर्भात आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल सध्या बघा जी काही वेबसाईट आहे, तर पवित्र पोर्टल प्रणाली सध्या बघा रन करण्यासंदर्भात जी सध्या कंपनी होती, तर ती कंपनीला ह्या ठिकाणी बघा जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे, तर तो कॉन्ट्रॅक्ट संदर्भात जी सध्या मंत्रालयीन स्तरावरती हालचाली सुरू होती, तर त्याच हालचालीवरती सध्या बघा शिक्कामोर्तब ह्या ठिकाणी झालेला आहे। आणि त्या अनुषंगाने जो महत्त्वाचा शासन निर्णय आहे पवित्र प्रणाली भरती संदर्भात जे काही शिक्षक भरती संदर्भात ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यतेसंदर्भात जो जी आर आहे, तर तो जी आर सध्या बघा इथं निर्गमित करण्यात आलाय। तर हा जी आर तुम्ही बघू शकता, तर हा लेटेस्ट जी आर आहे। आजचा जी आर आहे 14 जानेवारी 2025। तर ही महत्त्वाची आणि गुड न्यूज सध्या बघा आपल्यासाठी ह्या ठिकाणी आलेली आहे, जेणेकरून पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या ऑनलाईन कामाकरिता जी प्रशासकीय मान्यता आहे, तर ती इथं बघा मिळालेली आहे। एकंदरीत शिक्षक भरती संदर्भात या ठिकाणी जो काही फेज 2 होणार आहे, तर त्या फेज 2 ला इथं बघा ग्रीन सिग्नल एक प्रकारे इथं मिळालेलं आहे। तर ही आनंदाची बातमी असणार आहे। तर हा जी आर तुम्ही बघा वाचला असेल, तर ह्याच्यामध्ये एकच ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची जी काही गोष्ट आहे, तर ती शॉर्टमध्ये आपण बघूया। तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे की जी मागची जी सध्या बघा कंपनी होती, तर ती कंपनी म्हणजे इथं ह्या ठिकाणी नाव देण्यात आले। तर ह्या कंपनीमधून सध्या बघा जी काही नवीन कंपनी आहे, तर ती तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला सध्या बघा आताचं जे काही पवित्र पोर्टल जी वेबसाईट आहे किंवा पवित्र पोर्टलवर जे सर्व कामं आहे भरती प्रक्रियेसंदर्भात, तर ते राबवण्यासंदर्भात तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला सध्या या ठिकाणी देण्यात आलं आहे, बरोबर। तर हे जे कामकाज आहे, तर हे जून 2024 पासून सध्या बघा पवित्र पोर्टलवर सर्व ऑनलाईन कामकाज मनुष्यबळासह तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आले। आणि परत एकदा ह्या ठिकाणी जे काही फेज 2 असेल किंवा उर्वरित जी शिक्षक भरती असेल, तर ते शिक्षक भरती होण्यासाठी इथं बघा जे काही पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतर हा पॉईंट जो आहे तर आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। इथं काय म्हटलेलं आहे, पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतर शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 4 अन्वये शिक्षक पदभरतीचा दुसरा टप्पा राबवण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे। यासाठी विविध शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत सातत्याने विचारणा होत आहे। त्यामुळे पदभरती तातडीने असल्याने पहिल्या टप्प्यातील तलिस्मा या ठिकाणी बघा जी काही कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्कृष्टरित्या जे काम आहे तर ते पार पाडले। कामकाज विचारात घेऊन याच कंपनीत या ठिकाणी बघा कंपनीत 1 वर्ष अथवा मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह या 2 प्रकारातील किमान एक जाहिराती यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव या ठिकाणी होता। आणि त्या अन्वये शासनाने जो काही प्रस्ताव आहे, तर त्या प्रस्ताव सध्या बघा या ठिकाणी जी मान्यता असेल, तर ती मान्यता इथं देण्यात आली आहे। तर एकंदरीत जी काही पवित्र पोर्टल रन करण्यासंदर्भात जी महत्त्वाची सध्या बघा कंपनी होती, तर ती तलिस्मा कंपनीला इथं संपूर्ण जे काही पदभरतीसाठी पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात या ठिकाणी जो काही प्रस्ताव होता, तर त्या प्रस्तावावर इथं शिक्कामोर्तब झाला आहे। आणि एकंदरीत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीची जी काही कार्यवाही असेल दुसऱ्या टप्प्यातील, तर ती बघा या ठिकाणी होण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। तर आपल्याला माहिती आहे की मागे 2-3 दिवसापूर्वी सध्या जे काही वेबसाईट आहे पवित्र प्रणाली, तर त्याच्यावरती संपूर्ण जी काही रन झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण त्याच्यामध्ये नवीन मुख्यमंत्री महोदयांचा माहिती असेल किंवा शिक्षण मंत्री महोदयांची माहिती असेल किंवा मग आयुक्त साहेबांची माहिती असेल, अशा ज्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी बघा रन झालेल्या आणि अपडेट झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जेणेकरून आता या ठिकाणी जी काही पवित्र प्रणालीवर दुसरा टप्पा आहे, तर तो बघा योग्य गतीने आणि विदिन काही कालावधीमध्ये बघा सुरुवात होईल। त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं जे काही ऑफिशियल जो जी आर आहे, तर तो जी आर सध्या बघा उपसचिव तुषार महाजन सर आहे, तर त्यांच्या सिग्नेचरने या ठिकाणी इथं जे काही निर्गमित आहे, तर ते सध्या झालेलं आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा आजच्या दिवसाला महत्त्वाची आणि गुड न्यूज सध्या जी काही पवित्र पोर्टल भरती संदर्भात इथं सुरुवात झालेली आहे। तर विदिन आता पुढच्या काही दिवसामध्ये जे काही पवित्र पोर्टलची जो टॅब असेल, तर तो आपल्याला सध्या बघा एडिट टॅब असेल किंवा जाहिराती संदर्भात टॅब असेल, तर तो इथं अवेलेबल होईल। तर सध्या ही एक महत्त्वाची गुड न्यूज आहे। तर ही गुड न्यूज सध्या बघा आता इथं आलेली आहे। तर चालू महिन्यामध्ये उर्वरित जी काही शिक्षक भरतीला नक्कीच बघा योग्य गती या ठिकाणी मिळणार आहे। कारण बघा मध्यंतरी जे काही 21 तारखेला एक महत्त्वाची सध्या बघा मंत्रालयीन स्तरावरती बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये जे काही प्रधान सचिव असेल, तर त्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली जे सध्या बघा इतर जे काही शिक्षण विभागाचे इतर अधिकारी आहेत, तर त्या अधिकाऱ्यांमध्ये आणि जे सध्या प्रधान सचिव असेल, तर त्यांच्यामध्ये जी आढावा बैठक आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की सध्या 10 कलमी जी काही शिक्षण विभागामध्ये 10 कलमी
जो कार्यक्रम आहे तर तो सध्या बघा आखण्यात आला आहे, जेणेकरून जे काही 10 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात देखील मुद्दा आहे. त्यासाठी आपण बघा मागे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली. तर शिक्षक भरती ह्या ठिकाणी गतीने सध्या बघा होण्यासाठी जो मुद्दा आहे तो देखील घेण्यात आला आहे. तर आता 21 तारखेला महत्त्वाची बघा आढावा बैठक आहे. तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे काही स्पष्ट असे होईल तर ते सध्या बघा फेज 2 संदर्भात असेल किंवा मग पुढची जी काही भरती प्रक्रिया टेट 3 संदर्भात असेल तर ती सध्या बघा त्या बैठकीनंतर सध्या माहिती पडेल. परंतु जे काही ऑनलाईन प्रक्रिया संदर्भात जी हालचाल होती तर त्या संदर्भात बघा इथं जे काही पवित्र प्रणाली संदर्भात, कारण ऑनलाईन प्रक्रिया देखील खूप महत्त्वाची आहे, तर ती जोपर्यंत सध्या रन होत नाही तोपर्यंत शिक्षक भरती संदर्भात पुढील कार्यवाह्या ज्या असेल तर त्या सध्या बघा होताना आपल्याला दिसून येत नाही. तर आता सध्या इथं जो GR आहे तर हा GR तर आला, तर आता प्रत्यक्ष जी काही कार्यवाही असेल तर ती प्रत्यक्ष कार्यवाही सध्या बघा सुरुवात होईल. तर हा एक महत्त्वाचा GR होता, महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील तर ते कमेंट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर ही जो महत्त्वाचे GR आपला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले, तेथे तुम्ही बघू शकता. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकता. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.